तर हा माल आता जाणार आपला इराकला. आपण विग्रोसाठी भरत आहे. इथं बॉक्स बघू शकता तुम्ही. मित्रांनो नमस्ते. आजचा आपला व्हिडिओ वेगळा होणार आहे. आपण आपल्या मित्राच्या केळीच्या प्लॉटमध्ये आलो आहे. त्याच्या केळीच्या प्लॉटचं हार्वेस्टिंग चालू आहे. तर आपण त्याला विचारणार आहे की बाबा आज काय रेटने माल गेला आहे किंवा हा माल कुठं जाणार आहे, एक्सपोर्ट होणार आहे का आपल्या लोकल मार्केटला जाणार आहे, रेटची पण माहिती घेणार, झाडाची साईज वगैरे, केळीची साईज वगैरे आपण सगळंच बघणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. चला तर आपण बघूया, आपण जाऊया प्लॉटवर. चला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आपल्या समोर एक कंपनी सुपरवायझर आहेत. हे थोडं माहिती सांगतील की हा माल जो चालू आहे पॅकेजिंग वगैरे हे कुठं पाठवतात, कसे घेतले बाग, हे काय प्रोसेस वगैरे सांगतील. नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वर सरडे. मी विग्रो कंपनीकडून सुपरवायझर आहे. तर हा माल आता आपण विग्रोसाठी भरत आहे. इथं बॉक्स बघू शकता तुम्ही. तर हा माल आता जाणार आपला इराकला. तिथं आपली लाईन आता थोड्या वेळ चालू होईल. हे पाण्याचं म्हणजे वॉशिंग वगैरे करून घेता का? वॉश वगैरे 2-3 केमिकल असतात. केमिकल वगैरे त्यातून एकदम काटा करून 13 किलो भरतो आपण. एक बॉक्स 13 किलो असतं का? बॉक्स 13 किलो असतो. बरोबर. ह्याचं काय म्हणजे बाग बघायला अगोदर काय येतं सुपरवायझरला, काय म्हणजे येतात काय लोक सुपरवायझरला? आमच्याकडेच असते ती बाग वगैरे बघायचं. हा, बाग आपण बघायची तुम्ही. येतो, सिलेक्ट करतो. जर काय डिफेक्ट असली तर रिजेक्ट होती बाग. बरं, साधारणतः इन एन ॲव्हरेज रेट काय मिळतो शेतकऱ्यांना? ॲव्हरेज रेट आता सध्याचा जर म्हणलं तर एक 16 रुपये पर्यंत आहे. 16 रुपये पर केजी. आणि पैसे वगैरे काय काटा केले की पैसे लगेच का? ते कसं असतं, आता व्यापाऱ्याने माल घेतलेला असतो आणि व्यापाऱ्याने वेंडरने आम्हाला विकलेला असतो कंपनीला. बरोबर. हा हा. मग त्याच्यानुसार ते पेमेंट त्यांना वेंडर करणार का? वेंडर करणार. बरोबर बरोबर. ह्याचं काय मालाचं काय क्वालिटी वगैरे बघताय, कुठला माल लागतो, कुठला क्वालिटी वगैरे ते आल्यानंतरच आपण चेक करतो. काय चेक करता म्हणजे? त्यात खूप आहे, शिलिंग नॉन शिलिंगचा माल असतो. पल्प चेक करतो आपण बागेचा. बरं. बागेला पाला किती चेक करतो. हा हा हा. आता ही बाग आहे, ह्याला पाला भरपूर आहे. बरं. 4-5 पाला असला तर बाग रिजेक्ट होती. पाला जेवढा जास्त पाहिजे थोडा. पाला जास्त पाहिजे. आता उन्हाळ्याचा दिवस आहे तर पाला कमीच राहतो थोडा. बरं बरोबर. म्हणजे हे माल कशाला खायला जातो का काय प्रोसेसिंग जातो, काय चिप्स वगैरे बनवायला? बाहेर खाण्यासाठी जातो. खाण्यासाठी जातो. करायला वगैरे पाहिलं असेल तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता का वेंडरला कॉन्टॅक्ट करावं लागते? करू शकता ना तुम्ही कंपनीला डायरेक्ट. तुमचं काय कॉन्टॅक्ट वगैरे आहे का? कॉन्टॅक्ट वगैरे तुम्हाला भेटून जाईल. बरं. ते ऑनलाईन वेबसाईटला बघितलं की तुम्हाला मिळून जाईल सगळं डिटेल. बरोबर. ही समोर बॉक्स पॅकिंगची मशीन वगैरे? हा, बॉक्स पॅकिंगची मशीन वगैरे इथंच आपण बॉक्स तयार करतो. करून लगेच तिथंच फ्रेश मध्ये भरलं जातं. धन्यवाद. ऐसा करो भैया, ऐसा